कॉमनवेल्थ घोटाळ्यावर सध्या चर्चा सुरू आहे। केंद्रीय क्रीडा मंत्री एमएस गिल घोटाळ्यावर स्पष्टीकरण देत आहेत। अगर तुम्हें मेरी बात का यकीन नहीं है ना, तो तुम सतीश धर्मेशी से आकर पूछो। Lots of pressure on Dosari. Defending very casually at the back there, but they get the ball away. या ठिकाणी डीएमजी कंपनीच्या नव्या धोरणांविषयी चर्चा होणार आहे। त्याविषयी त्यांचे अधिकारी आपल्याला लवकरच माहिती देतील। हॅलो, हां मी बोलतोय। विभा बोल। बरं चाललंय। हो हो, नाही जेवण करतात मुली, पण तुझ्या आजची सवय झाली ना, त्यामुळे जरा 2 घास कमी खातो मी। दुपारी मग डबे वगैरे ढुंढाळतो, इकडे तिकडे काहीतरी मिळतं। अगं नाही, आल्यानंतर तू डॉक्टरकडे वजन करून दाखवतो, तुला तेवढंच असेल। हो चल, काळजी घे। ठेव फोन। ठीक आहे, चल बाय। चल औद्योगिक जगतात काय मतं असतील याचा आढावा घेऊया ब्रेक नंतर। अरे सांग ना, कधी फ्री होणार आहेस तू? शमिका, असं नाही सांगतायत। आज आणि खूप दिवसांनी ऑफिसला आलोय ना मी, इतकी कामं पेंडिंग आहेत ना। शमिका, काय झालं? असा चेहरा का पडलाय तुझा? व्हिडिओ फोन लावलास का फोनला? मनाला डोळेत माझ्या। मला कळतंय शमिका। अच्छा, आपण एक काम करूयात। मी आज जरा लवकर आटपतो सगळं, आणि मग आपण संध्याकाळी छानपैकी कुठेतरी फिरायला जाऊया, ओके? आणि काही खाल्लंस का? हे बघ, हे उपासाची तुला काही सवय वगैरे नाही आहे, उगीच वेडेपणा करू नकोस, कळलं? आधी तू घरी ये, तुझ्या हाताने खाईन मग। परत फिल्मी असं नको करूस यार, ऐक माझा। बरं बाबा, पण तू कधी येणार आहेस तसा अंदाज तरी दे, म्हणजे तसा वेळ मी काढीन कसा तरी। वात विजायच्या आधी फडफडते ना, तसं वाटतंय हसणं मला। शमिका, आजकाल खूप हसतीयस तू, है ना? हसून घे, कारण लवकरच अशी वेळ येणार आहे की तू तुझं हसणं विसरणार आहेस, कारण माझे दिवस येणार आहेत हसायचे। मग माझ्याकडे बघून आठवेल तुला कसं हसतात माय डिअर, ओ सॉरी, माय लीगल वाईफ मिसेस शमिका जय प्रभू। मिसेस शमिका अभिजित पेंडसे। शमिका, साधं हे म्हणताना सुद्धा किती लाजायला होतंय मला। जेव्हा हे प्रत्यक्षात घडेल तेव्हा मी काय करेन कुणास ठाऊक। काय माहिती किती वाट बघावी लागणार अजून यासाठी। असं वाटतंय घड्याळाच्या काट्यांनी सुट्टी घेतली। साधं तुला भेटायचं तरी किती वाट बघावी लागते मला, वेळ जात नाहीये माहितीये। मला विचार कसं वाटतं अशा वेळी। तू मला विचार, तू आज वाट बघतेस? किती वाट पाहिली मी तुझी? मला वाटलं आज तुला समजेल, आज तू विचारशील। मी तुझी जितकी वाट पाहिली ना, तितकी तुला कधीच नाही पाहावी लागणार। तुला माहिती, मी पहिल्यांदा जेव्हा तुला पाहिलं होतं ना, तेव्हाच तू मला खूप आवडली होती।
कसं बसं कंट्रोल केलं स्वतःला. आणि खरं सांगायचं तर त्याआधी लव्ह ॲट फर्स्ट साईट, प्रेम, इन्फॅच्युएशन अशा गोष्टींना महत्त्व दिलं नव्हतं. पण तुझ्यामुळे मला प्रेमातले नवीन रंग दिसत गेले. आणि आता तर अशी वेळ आली आहे की मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. आता तुझ्यापेक्षा लग्नाची जास्त घाई मला आहे. पण त्यासाठी मी सगळ्यांसमोर रीतसर मागणी घालेन तुला, कारण मला तुझ्यासाठी ती मोमेंट अतिशय स्पेशल बनवायची आहे. तू कधीही विसरू शकणार नाही अशी. आय लव्ह यू. तुझी जागा आता दुसरी कुठलीही मुलगी घेऊ शकत नाही. तू माझं सर्वस्व आहे आणि तूच राहशील. तुझ्यामुळे मला प्रेमातले नवीन रंग दिसत गेले. आणि आता तर अशी वेळ आली आहे की मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. आय लव्ह यू. तसं नाही रे सुभाष, पण तू किती काही म्हणालास ना तरी मुलाच्या खोटारडेपणामुळे मान खाली घालावी लागते रे. आणि त्याहून वाईट म्हणजे काय आहे, त्याने आमच्या सोबत तुम्हाला सुद्धा मूर्ख ठरवलं, गृहीत धरलं, तुम्हाला दुखावलं आणि एक चांगला संबंध जोडता जोडता राहून गेला. नंदू, मला वाटतं आपण हा विषय सोडून देऊया. त्याच्या आठवणीने तुलाही वाईट वाटतं, मलाही वाईट वाटतं. आणि मी तुला काही बोललोय का? जे घडलं त्याच्यामध्ये तुझा काहीही दोष नाही, ठाऊक आहे मला. आणि म्हणूनच आपल्या मैत्रीमध्ये त्यामुळे काहीही फरक होणार नाही, कळलं? थँक्यू सुभाष. सुभाष, खरं सांगू, तुझ्याशी बोलायचं धाडसच होत नव्हतं मला. शेवटी राहवलं नाही आणि आलो तुझी आणि बहिणीची माफी मागायला. काय सांगायचं सुभाष, अरे आपलेच दात आणि आपलेच ओठ, या नचिकेतनं मान खाली घालायला लावली मला. कधी कधी वाटतं सुभाष, आपण केलेले संस्कार आपल्या वाढत्या वयाबरोबर बागेच राहिले नाहीत ना. पण नाही सुभाष, तुझ्या मुलांकडे बघितलं ना की वाटतं नाही, अरे किती हुशार आणि समजूतदार आहेत तुझी मुलं. आता आपली मेघना बघ ना, सगळं ऐकते तुझं. अभिजित आता काही प्रश्नच नाहीये रे. आणि माधुरीने सुद्धा नाव काढलं. अरे माधुरी, आता तुझ्याविषयीच बोलत होतो मी सुभाषशी. अभिनंदन. कशाबद्दल काका? अगं, आज तुला टीव्हीवर पाहिलं मी. टीव्हीवर? कुठे? का? म्हणजे तू नाहीस का पाहिलं? अरे ती DMG कंपनी आहे ना,
अरे ती सीए फर्म रे. त्या कंपनीच्या नवीन धोरणाबद्दल तुझी ही लेख टीव्हीवर बोलत होती. वा, खूप छान कंपनी आहे ती. सुभाष, तू इतकं शिकवलंस आहे ना, त्याचा कसा फायदा होतोय बघ. तर चल, निघतो आता मी. आणि हो, मला माफ केल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. येतो येतो. माधुरी, हे सगळं काय चाललंय? जेवण तयार आहेत. जेवून घेताय का? अगं आजी, दादाला जरा उशीर होणार आहे. एक मिनिट. माधुरी, अशी पुढे ये. काय झालं? उत्तर का देत नाहीस तू? मला लवकर उत्तर मिळालं नाही तर मी भडकतो, तुला माहिती आहे ना. कुठे गेली होतीस तू? त्या कंपनीच्या साठी तू टीव्हीवर का बोलत होतीस? कारण मी तिथे काम करते बाबा. हे समजा कधीपासून चाललंय माधुरी? इतक्यातच जॉईन झाले. आज आमच्या कंपनीची पत्रकार परिषद होती आणि बॉसने मला ती हँडल करायला सांगितली होती. म्हणून मी टीव्हीवर दिसले. पण तू हे सगळं लपवलंस का? आणि अशा परिस्थितीत तुला काम करायची काय गरज होती? कारण ज्याने कमवून आणायला हवं होतं तो बसलाय ना घरात. मग तिलाच बाहेर पडावं लागणार. याच तुझ्या टोचून बोलण्यामुळे मी घराबाहेर पडले आणि जॉब शोधला. कारण आमच्या संसारात कितीही अडचणी आल्या ना, तरी तो आम्हालाच चालवायचा. आणि तो त्याने चालवला काय किंवा मी सांभाळला काय, आमच्यासाठी ते एकच आहे. बघा बाई, मी तुमच्या भल्यासाठी बोलत होते. कुठलीही मुलगी तिच्या नवऱ्याचा अपमान कसा शांतपणे ऐकून घेईल? आणि त्यात तिचं काय भलं होणार आहे? विपुलला संधी मिळत नाहीये याचा अर्थ असा नाही की तो हातपाय हलवत नाहीये. मला माहिती आहे त्याचे प्रयत्न सुरू आहेत. कधी कधी तुमच्या प्रयत्नांना नशिबाची जोड मिळाली नाही ना, तर माणूस तिथल्या तिथे राहतो. विपुलला त्याचं नशीब साथ देईल तेव्हा देईल. तोपर्यंत आमच्या संसाराची जबाबदारी माझ्यावर आहे. म्हणून मी ही नोकरी स्वीकारली. आणि हो, या 1-2 महिन्यात आम्ही हे घर सोडून दुसरीकडे राहण्याची व्यवस्था करू. थोड्यात राहू, पण सुखात राहू.
माधुरी, तुझ्या हुशारीबद्दल मला कधीच शंका नव्हती. कितीही धडपडली तरी पुढच्या क्षणाला ताठपणे उठून चालायला लागेल याची खात्री होती मला. मला तुझ्या निर्णयाचाही राग नाही आला माधुरी, कारण माझ्या मुलीने स्वतंत्र असावं असं नेहमीच मला वाटत होतं. पण बाळा, तू एक गोष्ट विसरलीस. आपल्याला रुजण्याची, बहरण्याची, वाढण्याची शक्ती फक्त मातीमधूनच मिळते. आणि ज्या क्षणी आपल्याला आपल्या घरातली माती बळ देऊ शकत नाही असं वाटतं ना, त्यानंतर कशालाच काहीच अर्थ नसतो का? अगं माधुरी, मला कौतुक वाटतं तुझं. ज्या धडपडीने तू उठून उभी राहिलीस, विपुलला सांभाळून घेतलंस, त्याचं खरंच कौतुक वाटतं मला. अगदी ना आपल्या आईसारखी वागलीस तू. अगं अशाच वेळेला कळतं ना की आपले संस्कार किती बळकट असतात, किती पक्के असतात. पण मला वाईट याच गोष्टीचं वाटतं की एवढं सगळं असून सुद्धा इतकं घडूनही तुला कोणालाच काहीच सांगावं असं वाटलं नाही. मला बाहेरून कळतं की माझी मुलगी अशा अवस्थेत आपल्या बापावर एवढा सुद्धा विश्वास उरला नाही का तुला बाळा? आणि माझ्यावर पण नाही. थँक्स माधुरी, तू हे समजा माझ्यासाठी केलंस म्हणून. મને ખબર છે तुला हे समजा दादीला नव्हतं सांगायचं. बाबांशी बोलायला तर तू घाबरतेच, पण मला का नाही सांगितलंस हे सगळं? विपुल, अरे मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार होते, पण मला वाटलं की मी विपुल जा बाळा, तू दमली असशील, आराम कर. खरंच या दोघांची ताटं त्यांच्या खोलीत पाठवून द्या. आणि महत्वाची गोष्ट, यातलं काहीही अभिला कळता कामा नये. आधीच त्याच्यावर कामाचा ताण खूप आहे. त्याला काय सांगायचं ते मी सांगेन. आई, कळलं तुला? शमिका, हो माहिती मला, पण अगं खूप काम आलं एकदम. मी करतो एक थोडा फोन. ठीक आहे, या बाय. सर, ही अजून एक फाईल अर्जंट होती, तेवढी प्लीज तपासून घ्या. बघतो. आणि मी काहीतरी मागवलं होतं, त्याचं काय झालं? येस सर, ते येत आहे, ऑन द वे आहे. आणलात? येस, थँक्यू.
सॉरी शमिका, मी नाही येऊ शकत लवकर, पण हे खास तुझ्यासाठी. अभि, तुकाराम, हे कोणी पाठवलं? सर, अभिजित सरांनी स्वतः मागवलं. ठीक आहे. अभि आणि बुके, आणि कोणासाठी ते मला माहिती नाही. बघू तरी.